आणि भजी तर बघा कशी बनवते. वडे आता उडदाची मुगाची डाळ भिजत टाकली आणि ते मग पाट्यावर वाटून घेतली. हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, कोथिंबीर असं टाकलं त्याच्यात आणि ते सगळं मिक्स केलं एकत्र. एकजीव झाला त्याचा उडदाची डाळ आणि मुगाची डाळ त्याचे वडे. आता ते करते मी. वडे ठेवली, तेल टाकलं, आता हे करते. खूप छान लागतं ते खायला. करून बघा तुम्ही. आमच्या गावाकडचे आहे. इकडे मुंबईत काहीच जाया करत नाही. वडे काय समजतही नाही का इकडे. उडदाची आणि मुगाच्या डाळीची मिक्स वडे. मीठ, जिरं, लसूण, कोथिंबीर असं हे सगळं वाटून घेतलं पाट्यावरती. हे खूप छान लागतात खायला. आता कढईत तेल टाकलं. आता वडे बनवते. मग वडे झाल्यानंतर मग बेसन भिजवलं भजे करायला, भजे बनवायले. या ब्लॉगला इथे एड करू. बाय बाय. तुम्ही बनवते कांदा भजी आणि तुम्ही पण घरी बनवा कांदा भजी. त्याला लागणारी जी वस्तू ती मी दाखवणार नक्कीच व्हिडिओमध्ये. तुम्ही घरी पण बनवा. कमेंटमध्ये पण सांगा. जास्त करून बाहेरची वस्तू खाऊ नका. घरातलीच वस्तू खावा आणि घरी बनवूनच खावा. आणि मम्मी आता बनवणार आहे कांदा भजी आणि त्याची व्हेरायटी असेल ते काय म्हणजे वस्तू ते तुम्हाला आता मी दाखवतो लगेच. बघा मित्रांनो, वडे झालेत. आता वडे झाले. आता भजी बनवते. कांदा भजी. बेसन, कांदा, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, हळद नाही. हे बघा आता घरीच बनवायचं. आम्ही कधी बाहेरचं नाही खात. बाहेरचं माश्या मिरच्यांचं लोक आजारी पडतात आणि घरीच बनवून खातात. हे बघा कांदा भजी. हे सगळं काढूनच डाळी आणतो आम्ही. दुकानात कधी आणत नाही. आम्ही गावातच खातो. एका वर्षाच्या डाळी घेऊन येतो आईकडून आणि आईकडूनच आता डाळ आणली, हरभऱ्याची डाळ आणि 2 किलो दळून आणलं बेसन. आम्ही दुकानातून कधीच आणत नाही बेसन. कसे नाही 2 किलो दळून आणलं. आता एका 1.5 किलोचे डाळ करायचे बनवायच्या आणि 2 किलो अर्धा किलोचे बेसनाचे हे करायचं भजी बनवायचे. कांदा भजी. थोडा सोडा टाकायचा आहे. सोडा भज्यांचा थोडा. मम्मी गेली फ्रीजमध्ये आणायला. थोडा हा भजी पुढची पुडी हे बरंच हे टाकून ते टाकून पाहिजे. यातही टाकलं नाही थोडंसं. सोडा टाकत आहे मम्मी. थोडा सोडा टाकायचा. बघा एवढा. सोडा टाकलाय. बघा आता हे झालं. त्याचा कढई ठेवायला. आता भजी बनवते. कांदा भजी. काय आवडलं तर काय म्हणत तरी. आता कांदा भजी बनवते. बघा कशी बनवते.
हे बघा मित्रांनो, आता कांदे भजी बनवले. आता थंडी पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही पण करून बघा. खायला खूप छान लागतात, त्यासोबत खायचं. मोसम चांगला आहे आता भजी खायचं म्हणजे खाण्याजोगता पावसाळा. तर नमस्कार मित्रांनो, यो ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर आता परत आम्ही करतोय पुरणपोळी. तर बघा माझी मम्मी बनवणार आहे पुरणपोळी. व कशी बनवते सांगा कमेंट करून कशी बनवते. हे बघा पुरण, हे बघा पुरणपोळी गावच्या डाळीचं. गावच्या डाळीचं. बघा डाळ शिजवलेली आहे. आता हरभऱ्याची डाळ आहे, चांगली शिजून घ्यायची ते. आणि त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. गुळ आणि साखर. गूळ आणि साखर तुम्हाला जसं वाटतं तसं करू शकता. गुळाचं करा किंवा साखरेचं करा. आणि हे चांगलं मस्त शिजून घ्या. शिजून घेतल्यावर चांगलं असं मस्त हे पुरण करून घ्या त्यांचं. मी तुम्हाला दाखवते नंतर थोड्या वेळात. विलायची वगैरे खोबरं वगैरे टाकून तुम्हाला जसं वाटलं तसं तुम्ही करू शकता. थोड्या वेळात तुम्हाला सांगते. A few moments later. सगळ्यात पहिले आपण काय बनवलं, वडे, त्यानंतर कांदा भजी. तर आता लास्टला बनवणार आम्ही पुरणपोळी. चला बघू पुरणपोळी कशी बनते. माझी आई सांगेल पण त्यात काय वस्तू लागते ती पण सांगेल. तर चला बघू. गाईच आता खूप चाललोय आईकडं. चला लेट्स गो. हे बघा आता पुरणपोळी करते. मसाले लावून चांगली शिजवून घेतली, पुरण बनवलं. हे बघा हे थोडंच आहे, बाकी काढते माझी मुलगी. तर पुरणपोळी बनवते. तुम्ही पण असंच बनवत जा घरी. विकत घेऊन पोट नाही भरत. ते हाताने लाटून घ्यायची. मुंबईच्या बाया पाटाले रुमाल बांधून करतात. मी असंच बनवते. तुमच्या गावाकडे एकच बनवतात. मी आता तूप लावते त्याने वरून, पोळीच्या वरून तूप लावते. हे बघा तूप. हे बघा खिचडी पण बनवलं. हे बघा पोळी सगळं खायचं आहे ते खिचडी. हे पुरणपोळी सोबत खायचं असतो. खिचडी म्हणतात त्याला. तुमच्या गावाकडे असं बनवतात का? असं जर बनवत असतील तर तुमच्या गावाचं नाव सांगा, कुठलं गाव आहे कमेंट करून सांगा. कसे बनवतात का पुरणपोळी माझ्यासाठी. हे बघा पुरणपोळी झाली आता. पेपरावर ठेवली. पेपर हे बघा पेपरावर ठेवली आहे. दुसरी पुरणपोळी करायला तयार झाली आहे. तर चला पुढं बघूया.
चला आता माझी मम्मीकडे जाऊया आपण. तर चला आता आपण माझ्या मम्मीकडे जाऊया. लेट्स गो. मी माझ्या मम्मीकडे आलोय तर तुम्ही बघा माझी मम्मी काय करत आहे. तर बाबा जेवतायत गॅलरीमध्ये मस्त लुक घेत मित्र मम्मी पुरणपोळी करते. तिथं बाबा जेवतायत आणि इथं भाऊ टी व्ही बघतोय. चला आईकडे जाऊया. बघा आता तूप लावते. ताव्याला तूप लावून घेते, नंतर पोळी टाकते. सार बनवला, हे सार बनवला गावाकडचा. हरभऱ्याची डाळ थोडीशी काढून त्याचा सार बनवला. आम्ही आमच्या गावाकडे पुरणपोळी, चिचोली, सार चपातीसोबत खायचं. हे बघा, हे चपात्या बनवलेल्या आहेत. हे चपातीसोबत ही चपाती आहे, हे भजे वडे आणि हे पुरणपोळी. बैलाचा सण आहे. त्या बैलाच्या सणाला सगळं बनावं लागते. सगळं बनवतो आम्ही गावाकडे. पुरणपोळी, चिचोली, वडे, भजे, सार, भात. आमच्याकडे बैल असतात. आमच्या गावाकडे बैल हा बैल पोळा भरला की मग तो बैल पोळा त्यांचा झालं की मग ते आमच्या दारात येतात. आमच्या दारात आले मग आम्ही त्यांना घरात कुंकू लावून पाणी गिरी टाकून त्यांच्या पाया पडतो. त्यांना जेवण देतो. पुरणपोळी, भात, कोंबरा, चिचोली, वडे, भजे असं त्यांना जेवण देऊन त्यांच्या पाया पडतो. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.